आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आदिवासी कोळी समाज एकवटला। अलिबागमध्ये निघाला मूक मोर्चा। आदिवासी कोळी समाज समन्वयक समितीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय सभेत संविधानिक अधिकारासाठी राज्यव्यापी महाआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। याचाच भाग म्हणून 23 जानेवारी 2024 रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा अलिबाग येथील खंडोबा मंदिरातून असंख्य कोळी बांधव व महिलांच्या साक्षीने मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला। तेथे अन्नत्याग आणि साखळी उपोषण करून कोळी समाज बांधवांच्या बाबतीत सरकारच्या धोरणांचा निषेध केला। यावेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोकळे, उपाध्यक्ष जलदीप तांडेल तसेच दिलीप शेठ भोईर यांनी आदिवासी कोळी समाजावरील गेली 75 वर्ष अन्याय होत असल्याचा पाडा ऐकविला। शासन किंवा प्रशासन मूळ मराठी भाषिक कोळी महादेव, कोळी मल्हार, डोंगर कोळी, कोळी ढोर व टोकरे कोळी या अनुसूचित जमातींबाबत कोणताही ठाम निर्णय घेत नाही, म्हणून महाआंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रमुख कोळी नेत्यांनी सांगितले। दाखले देण्याची पडताळणी करण्याची पद्धत चुकीची। जिल्ह्यातील कोळी समाजाच्या जनगणनेत फार पूर्वीपासून अनुसूचित जमातीमध्ये नोंद होते। त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही किंवा ती अवैध ठरवली जातात, असे जयवंतराव पोकळे यांनी सांगितले। ते असे पण पहिले हे उपोषण का केलं पहिलं जळगावला आमचं 27 दिवसाचं आमरण उपोषण झालं होतं। त्यावेळी संबंधित आपल्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की 2 महिन्यामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवू। 2 महिन्यानंतर दिवाळी आपलं अधिवेशन झालं। अधिवेशनमध्ये पण काही झालं नाही। नंतर आमचा 6 जानेवारीला आम्ही संभाजीनगरमध्ये आम्ही बैठक बोलवली। त्या ठिकाणी सर्व राज्यव्यापी आंदोलन करायचं आमचं ठरलं होतं आणि ठरलं त्याप्रमाणे आज 23 जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित केला, महामोर्चा आयोजित केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व उपोषण आणि साखळी उपोषण आम्ही आज करीत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या की आम्हाला नवीन आरक्षण नको आहे, आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत, आम्हाला संविधान दिलेले आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करत नाही। आम्हाला जातीचे दाखले देत नाही, दाखले मिळाले त्यांना वैधता सर्टिफिकेट देत नाही। हा आमच्यावर घोर अन्याय आहे। 1900 मला वाटते 75 वर्ष झालं। 75 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये आपण अमृत महोत्सव पण साजरा केला आपण, पण आमचा अमृत महोत्सव झालेला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ते असं कधी म्हणतो की हा कायदा कुठे आहे। एकाला कायदा तुम्हाला माहीत असेलच, आपले मंत्री सन्माननीय मधुकर साहेब यांची अंमलबजावणी करून त्यांना दाखला देण्यात आला, पण आमच्या आम कोळी लोकांना कोणाला दिलं नाही। काय हे चाललंय, काय कुठे चाललंय? मंत्र्याला एक कायदा, जनतेला एक कायदा। बाबासाहेब बघा, पुन्हा या ह्या शासन करताना आणि हँटर घेऊनच या। हे शिवाय हे कुठल्या सर्व पक्षातील लोक, सर्व सत्ताधारी पक्ष ऐकणार नाही। आणि म्हणून हा आमचा शेवटचा आणि निर्णायक महाआंदोलन आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही केलेलं आहे आणि आम्ही रायगडचं कलेक्टर इथे आम्ही बसणार आहोत आणि आमचं साखळी उपोषण करणार आहोत। यावेळी दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। तरी आमच्या अनेक वर्षाच्या भावना आणि आम्ही संविधानिक आमचं जे आम्हाला हे मिळालं पाहिजे ते आजपर्यंत मिळालं नाही। जातीचे दाखले असतील किंवा बोटींचा परतावा असेल, डिझेलचा, अनेक वैधता प्रमाणपत्र असतील। अनेक लोक आमचे जवळजवळ 5,000हून आधी संख्येमध्ये पकडले गेले। मग जर त्यावेळेला त्या राज्यकर्त्यांनी जर आम्हाला सामावून घेतलं तर मग आज आमचे वैधता दाखले का मिळत नाही? जसं दादांनी सांगितलं की अमृत महोत्सव जरी झाला तरी आजपर्यंत आम्हाला कोणतेही दाखले मिळत नाही। तर त्यासाठी आज हा राज्यव्यापी कोळी समाजाचा हा जनसागर आलेला आहे। पण याच्या पुढे जाऊनही सांगतो की याच्या पुढे जाऊन आज तर आम्ही पहिल्यांदा मूक मोर्चा घेऊन आलो आहे, पण याच्या पुढे तर याच्याहून प्रखर असा
मोर्चा घेऊन आम्ही शासनाची पूर्ण मागण्या झाल्याशिवाय तर आम्ही आता उठणार नाहीच आहोत. पण जरी त्यातून आम्हाला जर न्याय हक्क जर मिळत नसेल म्हणून आजचा हा मोर्चा आहे. रायगड स्वाभिमानसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.